दुसरं बोलत होते. जॉईन करायचं रिझन होतं माझा हेल्थ इश्यू आलेला, त्यामुळं तिथं मला कॉलेजमध्ये ओळखलं होतं म्हणून मी विवेकानंद घेतला ॲडमिशन. पण इथं आल्यानंतर ते फ्रेंड्स मिळाले. सर तर सपोर्टिव्ह होते, सर मॅडम सगळे त्याला फ्रेंड्स पण खूप सपोर्टिव्ह होते आणि सगळ्यांनी मिळून मला खूप हेल्प केली. आणि कॉलेज असं तर कधी संपले कळत नाही. ह्याच्यासोबत मी काही थोडेफार ॲक्टिव्हिटीजमध्ये पण पार्ट घेतला होता. आणि ते निबंध लेखन वगैरे ते मला पहिल्यापासून आवडत होतं, त्यामुळे थोडंफार या व्यतिरिक्त मी एम ए पण कम्प्लीट केलं. सरांनी त्याच्यासाठी पण मार्गदर्शन केलेलं कधी कधी सरांनी. या व्यतिरिक्त मी सध्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते. त्याच्यासोबत मी 2023 पासून डॉग रेस्क्यू करते. माझ्याकडे सध्या 12 डॉग्स आहेत. सो माझं ते पण चालू आहे. त्याच्यासोबत मी स्टडी वगैरे करते सध्या. आणि जरा हेल्थ इश्यूमुळे मला थोडे दिवस मी जॉब केला होता, पण हेल्थ इश्यूमुळे मला जॉब करता आला नाही, त्यामुळे मी सध्या स्टडीज करते. आणि मला ॲक्च्युली माझी जो हेल्थ प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये माझ्या फ्रेंड्सनी खूप सपोर्ट केला, खूप हेल्प केली. ठीक आहे, माझा जो होता हेल्थ इश्यू त्यामुळे तो संसर्गजन्य होता, बट कोणी असं नाही म्हटलं की आमच्यासोबत बसून. त्यामुळे सो थँक्यू सो मच टू माय ऑल फ्रेंड्स. अजून पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सगळी, त्यामुळे त्यांना बोलायला थँक्यू. आणि सरांना आणि मॅमला वगैरे पण, गोसावी सरांना सुद्धा थँक्यू. गोसावी सर नाही आहे पण त्यांना पण थँक्यू, त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि आम्ही खूप ॲक्टिव्हिटीजमध्ये पण पार्ट घेतला आणि माझे खूप फ्रेंड्स बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पण होते. आणि यासोबत मी जसं आपल्या डिपार्टमेंट तसे बाकीच्या डिपार्टमेंटचे पण खूप फ्रेंड्स अजूनसुद्धा कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मग सगळी कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि सगळ्यांच्या सोबत तसं आमचं बॉन्डिंग पण आहे. तर त्यामुळे थँक्यू सो मच मराठी डिपार्टमेंट, टीचर्स, माय फ्रेंड्स, थँक्यू सो मच.